भयकथा रत्नागिरीचा अघोरी सावट. रत्नागिरी. समुद्र, नारळाची झाडं आणि शांतता. पण त्या शांततेआड दडलेलं होतं काहीतरी अशुभ. मी कामानिमित्त रत्नागिरीजवळच्या एका लहानशा गावात राहायला गेलो होतो. गावाच्या टोकाला एक जुनं वाड्यासारखं घर होतं. लोक टाळायचे ते घर. कोणी काही विचारलं की फक्त एकच वाक्य ऐकू यायचं. तिथं रात्री दिवा लावू नकोस. पहिल्या रात्री. मध्यरात्री अचूक 12 वाजता घराच्या मागच्या अंगणातून घुंगरांचा आवाज आला. मी खिडकीतून डोकावलं. जमिनीवर लिंबू, कुंकू, राख आणि काळा दोरा विखुरलेला होता. आणि मधोमध माझंच नाव लिहिलेलं. त्या रात्रीनंतर विचित्र गोष्टी सुरू झाल्या. आरशात पाहिलं की माझ्या मागे कुणीतरी उभं असल्यासारखं वाटायचं. कानात हळूच कुणी कुजबुजायचं. परत जा. एके रात्री धाडस करून अंगणात गेलो. तेव्हा दिसली ती दृश्यम. काळ्या वस्त्रात एक स्त्री जमिनीवर वर्तुळ काढत मंत्र पुटपुटत होती. तिचे डोळे लाल. आणि अचानक ती माझ्याकडे वळली. उशीर झालाय असं म्हणत ती नाहीशी झाली. पुढच्या सकाळी गावक्यांनी सांगितलं. त्या वाड्यात वर्षांपूर्वी काळ्या जादूचा प्रयोग करताना एक स्त्री जिवंत जळाली होती. आणि आजही ती आत्मा नवीन बळी शोधतो. मी त्या दिवशीच रत्नागिरी सोडलं. पण आजही रात्री 12 वाजता माझ्या फोनवर एक रिकामा कॉल येतो. आणि स्क्रीनवर फक्त एक शब्द दिसतो. रत्नागिरी.